जर मला माझा सगळा व्यवसाय बंद करून हं. फक्त राजकारण किंवा लोकांपर्यंत संपर्कात राहायची वेळ आली तर मी ते धोरण स्वीकारेल अशा प्रकारच्या लाईनवर ते आले. शिवाजी आढळराव चिवट आहेत, म्हणजे त्या संग्रह जमवायला चिवट आहे, लोकांपर्यंत पोहोचायला चिवट आहेत. त्यांच्याकडून अनावधानाने झालं काय झालं त्यांना माहिती, परंतु ते बोलून गेले की नाही डॉक्टर कोल्हे हे माळी समाजाचे आहे. शिरूरमध्ये अशोक पवारांना म्हटलं तू कसा निवडून येतो मी बघतोच तुझ्याकडं. हा जो पहिला जो अजित पवारांनी दम दिला तो अशोक पवारांना दम दिला. म्हणजे 3 टर्म शरद पवारांनी वारंवार आढळरावांना पाडण्याचा प्रयत्न केला. प्रवीण गायकवाडांनी पुढं 5 वर्ष सातत्याने ट्रॅक ठेवला आणि त्यांना 19ला राष्ट्रवादीत आणलं. त्यांचा काय किरकोळ अपघात झाला, घरातल्या घरात अपघात झाला, फ्रॅक्चर झालं, त्यामुळे ते ॲडमिट राहिले. आजही ते फिजिकली प्रचारात कुठं नाही आहे. जर बाहेरचे लोक इथे येऊन रोजगारासाठी येतात तर या ठिकाणच्या पोरांना रोजगाराचा मुद्दा उपस्थित करावा का लागतो? जत्रा लोकशाहीची चर्चा शिरूरची. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. इथं अर्थात एका बाजूला शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे उभे आहेत. लढत अर्थातच काटेपूर्ण अशी आहे आणि अर्थात इथं नेमकं कोण बाजी मारतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नेमकं यावरच बोलण्यासाठी तिथं नेमकं काय अंडरकरंट आहे, तिथलं कॅल्क्युलेशन जातीचं काय आहे, तिथं नेमकी काय पॉलिटिकल रायव्हलरी आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठीच आपल्यासोबत या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सखोल अभ्यासक असणारे, पत्रकार असणारे प्रशांत आहेर सर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आता अर्थातच पहिला जो मी प्रस्तावना केली त्याच्यामध्ये असं आहे की एक लढत होती तिथं शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे. 2019ची जी लढत होती तशीच ती रिपीट होते, मात्र पक्ष हे शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेना नसून आता राष्ट्रवादीचा अजितदादा गट आहे. बरोबर आहे. ते 2000 मला वाटतं 4 पासूनच आढळरावांचे 3 टर्म झाल्या होत्या आणि 19ला आढळरावांचा पराभव होत नव्हता. तर मग आता काय करता येईल याच्यासाठी मग पवारांनी एक शक्कल लढवली आणि शिवसेनेत असलेले डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, का जे अभिनेते आहेत, जे मूळचे जुन्नरचे आहेत आणि यांना राष्ट्रवादीत घेतलं. तर याच्यातली अमोल कोल्हेंचं शिवसेनेतून राष्ट्रवादीत येणं हे 2019च्या लोकसभेत त्यांचं पक्षांतर झालेलं होतं आणि एवढा मोठा नेता व त्यावेळेसही शिवसेनेत त्यांना बरं पद होतं, पुण्याचे संपर्क प्रमुख होते डॉक्टर कोल्हे. असं असतानाही ते राष्ट्रवादीत येतात आणि त्याची फारशी काही गाजावाजा होत नाही किंवा शिवसेना त्याचा फारसा विरोध करत नाही. त्या मूळ शिवसेना त्यावेळेची अगदी सहजपणे आढळरावांना राष्ट्रवादीत देऊन टाकलं जातं. हीच महाविकास आघाडीची फॉर्मेशनची सुरुवात होती. म्हणजे महाविकास आघाडीचं फॉर्मेशन हे विधानसभेनंतर नाही झालेलं, तर त्याची प्रोसेस ही जी काही आधीपासून सुरू झालेली होती. म्हणजेच आता जे वेगवेगळे दावे होतात महाविकास आघाडीकडून किंवा ही राष्ट्रवादीचं जेव्हा स्प्लिट झालं त्यानंतर जे वेगवेगळे दावे होत आहेत की तटकरे म्हटले की पहिल्यांदा आम्ही 2009 पासूनच भाजपशी युती करण्याचा आमचा प्रयत्न होता किंवा आमचं प्लॅनिंग होतं. 2014ला आम्ही पाठिंबा दिला, 2016ला आम्ही बैठका घेतल्या आणि 2019ला 80 तासाचं अजित पवारांनी सरकार केलं. ही जी काय प्रोसेस आहे तर एका बाजूला ही प्रोसेस होत होती आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर कोल्हे यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश आणि 2019ला ते त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्या ठिकाणी ते निवडून येतात. तर ही जी काही एक गंमत म्हणजे असं गमतीशीर वाटू शकतं, पण महाविकास आघाडीचं फॉर्मेशन हे डॉक्टर कोल्हेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशापासून सुरू झालं असं म्हणायला आता वाव आहे. आता हा झाला त्याचा एक इतिहास. तर हा मतदारसंघ कसा पसरलेला आहे तर पुणे जिल्ह्याचं असं समजू आपण उत्तरेकडचं टोक, जिथं आळे फाट्याच्या पुढे एक 8-10 किलोमीटर, एक 5-6 किलोमीटर गेलं एक तंबाखू बाबा म्हणून एक बॉर्डर आहे त्या ठिकाणी की जिथं नगरची आणि पुण्याची बॉर्डर आहे. तिथून हा मतदारसंघ सुरू होतो. तर आपण पुणे शहर ओलांडून पलीकडे गेलं म्हणजे तुमच्या सातारा रस्त्याला गेलं तर जिथं कात्रजचा चौक आहे त्या चौकात हा मतदारसंघ येऊन थांबतो. म्हणजे एवढा मोठा हा विस्तीर्ण हा पसरलेला मतदारसंघ आहे. हा अर्बन सेमी अर्बन असा मतदारसंघ आहे. म्हणजे जर आपण पुण्याकडून सुरुवात केली तर हडपसर विधानसभा मतदारसंघ हा पूर्ण अर्बन आहे.
त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघ हा पूर्ण अर्बन आहे. तर त्या ठिकाणी असलेला जो काही खेड हा जो मतदारसंघ आहे तो आपण सेमी अर्बन धरू, म्हणजे चाकण हे सगळं अर्बन आहे आणि बाकी खेडचा ग्रामीण भाग हा सेमी अर्बन समजू. आणि पुढचं जे काय आहे शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर असे 6 विधानसभा मतदारसंघातला हा सगळा एक काय म्हणतो आपण त्याला असा हा पसरलेला मतदारसंघ आहे. आता याच्यातली गंमत काय आहे तर का डॉक्टर कोल्हे का, म्हणजे 3 टर्म शरद पवारांनी वारंवार आढळरावांना पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा संयुक्त ताकद होती, म्हणजे त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील, अजित पवार आणि स्वतः शरद पवार अशी तिघांची एकत्र ताकद असतानाही त्या ठिकाणी आढळराव पडत नव्हते आणि सातत्याने ते 3 टर्म त्या ठिकाणी निवडून आले. तर आणि समजा पहिल्या टर्म त्यांनी संघर्षात आले, 14ची टर्म ती मोदी लाटेत त्यांना भरघोस मतं मिळाली आणि 19च्याही लाटेत ते आपलं 19च्या 4-9-14ला निवडून आले आणि ते याला 19ला पडले. आता 19ला पडण्यापाठीमागचं नेमकी काय कारण घडलं असावं तर 19चं जर बघितलं तर त्यांनी बऱ्यापैकी अँटी इन्कम्बन्सी त्यांना फेस करावी लागली. आणि जो मी म्हटलं हडपसर विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात करू तर तिथं शिवाजीराव आढळरावांना 5,000 मतांचं लीड मिळालं. आता हा हडपसर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो माळी हा डॉमिनन्स त्या ठिकाणी आहे, मुस्लिम डॉमिनन्स त्या ठिकाणी आहे आणि ह्या 2 मतांचं कॉम्बिनेशन असतानाही त्या ठिकाणी डॉक्टर कोल्हेंना 19ला फार लीड घेता आलं नाही. रादर त्या ठिकाणी आढळरावांनाच 5,000 मतांचं लीड राहिलं होतं. मी नंतर याच्या कॅरेक्टरिस्टिक्स नंतर सांगतो. तर ही थोडं ना हा फ्लॅशबॅकमध्ये जाण्याचा हे आहे, म्हणजे हा सिनेमा 19ला बघितल्याशिवाय आपल्याला 24चा सिनेमा कळणार नाही. तर जेव्हा 19ची इलेक्शन सुरू झाली तर आता नाव घ्यायला अडचण नाही, संभाजी ब्रिगेडचे जे काही नेते आहेत प्रवीण गायकवाड, तर त्यांनी ह्या डॉक्टर कोल्हेंना याच्यात आणलं, राष्ट्रवादीत आणलं. तर ऍक्च्युली हा त्यांचा प्लॅन 14लाच होता, पण 14ला डॉक्टर कोल्हेंनी शिवसेना प्रेफर केली आणि त्यामुळं ते शिवसेनेत गेले. पण प्रवीण गायकवाडांनी पुढं 5 वर्ष सातत्याने ट्रॅक ठेवला आणि त्यांना 19ला राष्ट्रवादीत आणलं. तर त्यातल्या अनेक गोष्टी आहेत, म्हणजे राष्ट्रवादीत येण्याचा डॉक्टर कोल्हेंचा प्रवास वेगवेगळ्या कारणांनी. त्याचं कारण असं की डॉक्टर कोल्हे हे अभिनेते सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे काय महानाट्य करणं, सिनेमे बनवणं, सिरियल बनवणं ही त्यांची पॅशन आहे. त्यांनी बाकीचेही सिनेमे करून बघितले आणि ते करताना तसा हा गडी तसा मध्यमवर्गीय कुटुंबातला, सर्वसामान्य कुटुंबातला ही व्यक्ती आहे. आणि मग डॉक्टर कोल्हेंच्या ह्या सगळ्या पॅशनमध्ये ते आर्थिक विवंचनेत अडकलेले होते किंवा त्यांना पैशांची गरज होती. ते कम्पॅरेटिव्हली त्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरेंनी फारशी मदत नाही केली. त्यांना एक्सपेक्टेड होती, आता हे जाहीररित्या हे बोलू शकणार नाहीत ते, पण त्यांना एक्सपेक्टेड होती, त्यांना ती फारशी मदत नाही केली. त्यावेळेस ही प्रवीण गायकवाड आणि ती सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहिली. 2019च्या इलेक्शनला छत्रपती संभाजी महाराजांवर जी सिरियल चालू होती ऐन इलेक्शनच्या काळात, तर त्या सिरियलला मध्ये त्या सिरियलसाठी प्रवीण गायकवाडांनी प्रचंड मदत केलेली होती. रादर गायकवाडांच्या कुटुंबातली एक कन्या त्या ठिकाणी त्यांनी त्या सिरियलमध्ये कामही केलं होतं. मी हे मुद्दाम त्याचा एक संदर्भ लागावा म्हणून सांगतो. आता शिवाजी आढळरावांकडे जाऊ. शिवाजी आढळराव ही जी व्यक्ती आहे ही डायनालॉग नावाची कंपनी आपण बघतो का, जिचा विश्वात अनेक ठिकाणी त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. अगदी मी जेव्हा 2009ला ती इलेक्शन पहिल्यांदा कव्हर केली तर त्यावेळेसही त्यांचा काही 1000 कोटींमधला व्यवसाय होता. असा एक काय होतं, पण त्याला एक बिझनेसमन म्हणून शिवाजी आढळरावकडे बघितलं गेलं पाहिजे. आणि शिवाजी आढळराव चिवट आहेत, म्हणजे त्या लोकसंग्रह जमवायला चिवट आहे, लोकांपर्यंत पोहोचायला चिवट आहेत आणि ह्या सगळ्या पद्धतीमध्ये त्यामुळंच ते पवारांच्या विरोधात त्या ठिकाणी 3 टर्म निवडून आले होते. तसे शिवाजी आढळराव सुद्धा हा एक मातब्बर त्या ठिकाणचा एक नेते आहे. पण त्यांची नेमकी ती 3 टर्म जी झाल्यानंतर त्यांना जे अँटी इन्कम्बन्सी फेस करायला लागली आणि मी तुम्हाला सांगितलं की आढळरावांना त्यांनी त्या पिक्चरमध्ये आणलं. डॉक्टर कोल्हेंना आढळरावांसमोर पिक्चरमध्ये आणलं. तर ती कॅम्पेन सुरू झाली, 19ची कॅम्पेन सुरू झाली आणि ती कॅम्पेन सुरू होताना एक असा मुद्दा आला की कुठंतरी आढळरावांना ट्रॅप करण्यासाठी एक प्रश्न असा विचारला गेला की
आढळराव तुम्ही पण मराठा आहात, डॉक्टर कोल्हे पण मराठा आहेत, आणि मग मतांची विभागणी किंवा असा तत्सम काहीतरी प्रश्न त्यावेळेस विचारला गेला. आणि मला असं वाटतं की आढळराव पटकन बोलून गेले त्यावेळेस. ते त्यांच्याकडून अनावधानाने झालं, काय झालं त्यांना माहिती, परंतु ते बोलून गेले की नाही डॉक्टर कोल्हे हे माळी समाजाचे आहेत आणि इलेक्शनला त्यावेळेच्या राष्ट्रवादीला जी कलाटणी पाहिजे होती ती कलाटणी मिळाली. आता परत आपण मूळ याच्यात जाऊ. हडपसर, खेड, त्यानंतर आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर. मी मुद्दाम भोसरीचा उल्लेख त्या यांनी करत नाही कारण तो हायली अर्बन असल्यामुळे, पण ह्या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये माळी समाजाचं सायझेबल मतदान आहे. आणि त्या ठिकाणी ते मतदान जर डॉक्टर कोल्हेंना पडलं आणि प्लस राष्ट्रवादीचं मतदान पडलं तर त्या ठिकाणी डॉक्टर कोल्हे निवडून येतात. हे समीकरण प्रवीण गायकवाड, शरद पवार यांनी मूळ बांधलेलं होतं. त्यामुळं एक फ्रेश चेहरा, ज्याला छत्रपती म्हणजे दोन्ही छत्रपतींची पार्श्वभूमी किंवा त्यांचं एक वलय, छत्रपतींचं वलय त्या माणसाला आहे. एक तरुण अभिनेता, एक चांगला वक्ता, आणि ज्याचं काय म्हणतो आपण त्याला एक कोरी पाटी असलेला जर व्यक्ती मिळाला तर आपला आढळरावांचा पराभव करू शकतो. आणि अशा केसमध्ये त्यांनी आढळरावांना त्या ठिकाणी पराभूत केलं. त्याच्यात आढळरावांचा पराभव हा ॲक्च्युली त्यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून झाला असं माझं मत आहे. कारण मला वाटतं त्यावेळेसही त्या मतदारसंघातून आढळरावांना 30,000पेक्षा जास्त म्हणजे डॉक्टर कोल्हेंना 30,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आणि आढळरावांचा 60,000 मतांनी पराभव झाला. आणि मूळ डॉक्टर कोल्हे हे जुन्नर विधानसभा मधले आहेत, त्यामुळे त्यांना जुन्नरमधून लीड मिळणं अपेक्षित होतं. त्यांनी आंबेगावमधून पण लीड मिळालं आणि मग शिरूर, खेड यांनी साथ दिली. परंतु जो भोसरी मतदारसंघ आहे, मला वाटतं त्यावेळेसही भोसरीनी 37,000पेक्षा जास्त मताधिक्य हे आढळरावांना दिलं होतं. आणि त्याच्यामुळं ते डॉक्टर कोल्हेंचं लीड कमी आलं. हडपसरचं 5,000चं लीड होतं, त्यामुळं ते आढळरावांचं लीड कमी आलं. पण उरलेल्या 4ही विधानसभा मतदारसंघांनी डॉक्टर कोल्हेंना भरभरून मत दिलं. पण ह्या 2 मतदारसंघामधलं जवळपास एक 40-50 हजाराच्या लीडचा त्यांना फटका बसला, तरी ते 19ला निवडून आले. आता ही झाली एकूणची परिस्थिती. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मूळ हा मतदारसंघ कळावा, यातली जातीय समीकरणं कळावी म्हणून मी हा एवढं सविस्तर सांगितलं. आता चोबीची जी परिस्थिती आहे, तर चोबीच्या परिस्थितीमध्ये एक ह्या मतदारसंघाच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर बोलायचं असेल ना, तर ह्या मतदारसंघाचं नाव आहे शिरूर. तर शिरूर विधानसभा मतदारसंघ जो आहे, असं आपण समजू की शिरूर हे गाव डोळ्यासमोर घेऊ. या शिरूर गावाच्या कडेला सगळ्या MIDC आहेत. चाकण MIDC आहे, त्या ठिकाणी रांजणगाव MIDC आहे मोठी, पलीकडून भले ती सुप्याची म्हणजे तिकडच्या मतदारसंघातली असेल नगरच्या, पण सुपा MIDC आहे. त्याच्यानंतर इकडं तळेगाव MIDC आहे. तळेगाव MIDC जरी मावळचा भाग असला तरी त्याला एक, आणि हे जगातलं एक मोठं ॲटो क्लस्टर ह्या मतदारसंघात आहे. म्हणजे हा मतदारसंघ तसा चर्चा जरी पुण्याची होत असली, चर्चा जरी बारामतीची होत असली, तरी जगाच्या नकाशावर ज्याची नोंद घेतली जाते तर ती ॲटो क्लस्टर म्हणून ह्या मतदारसंघाची घेतली जाते. आता ह्या मतदारसंघात ह्या कॅम्पेनमध्ये मुद्दे काय आले? बेरोजगारीचा मुद्दा आला, शिरूर आणि ह्या बेल्टमध्ये कांद्याचा मुद्दा आला. त्याच्यानंतर ही इलेक्शन हायपर लोकल कशी राहील याचा सातत्याने या ठिकाणी डॉक्टर कोल्हेंकडूनही प्रयत्न झाला. आणि आढळरावांचे ह्या सगळ्या काय राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ होत गेली त्याच्यामध्ये आढळराव स्वतःच ट्रॅप होत गेले. म्हणजे त्यांना स्वतःला किती संधी होती याच्यात माहीत नाही, तर ट्रॅप कसे होत गेले किंवा काय. तर आढळराव मूळ जे 3 टर्म खासदार राहिले ते सेनेकडून राहिले. आता जर या ठिकाणी सिटिंग MP जर हा राष्ट्रवादीचा आहे आणि तो शरद पवार गटात असेल तर त्यांना उभा ठाकडून या ठिकाणी लढायला मिळणं शक्य नव्हतं. सो त्यांना एकनाथ शिंदेबरोबर जाणं अपरिहार्य होतं, म्हणून ते एकनाथ शिंदेबरोबर गेले. आता एकनाथ शिंदेबरोबर गेले तरी ते गेली 5 वर्ष फिरतायत मतदारसंघात, आपलं नेटवर्क बांधतायत. पण एकनाथ शिंदेबरोबर गेले तर सीट शेअरिंगमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला, म्हणजे अजित पवार गटाला सुटला. आता त्यांना कंपल्शन असं झालं की त्यांना आता शिवसेनेतून उठून म्हणजे त्यांना अचानक घड्याळावर लढायला लागलं. म्हणजे ज्यांच्याशी त्यांनी गेली 15 वर्ष 20 वर्ष संघर्ष केला त्यांच्याच
चिन्हावर त्यांना या ठिकाणी लढायला लागल्यासारखी ही परिस्थिती. आता मी थोडंसं इंटरप्ट करतो. एक एक मुद्द्याकडे आपण जरा येऊयात या सगळ्या संदर्भानं. तुम्ही बरेच मुद्दे मांडले. त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की ओबीसी ध्रुवीकरणाचा जो अनावधानात झालेला उल्लेख असेल किंवा काय असेल, त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे ट्रॅप झाले असं तुम्ही म्हटला. आत्ता जी परिस्थिती आहे, अर्थात ओबीसी म्हटलं की एक भाजपचं केडर असंच त्याला प्रेझेंट केलं गेलं आजपर्यंत, की ओबीसी समाज हा भाजपच्या बाजूने राहिलेला आत्ता अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बघायला मिळतोय. अर्थात इथं एक वेगळी परिस्थिती तुम्हाला दिसते आणि अर्थात ते आपल्याला रिझल्टमध्ये सुद्धा दिसलेलंच आहे पाठीमागच्या काळामध्ये. जसं तुम्ही म्हणाला की माळी समाजाची इथं सर्वाधिक संख्या आहे. त्यावेळी तुम्हाला तसं दिसतंय का? मराठा समाजाचा रोष अमोल कोल्हेंना सहन करावा लागू शकतो का असं म्हणायचं, की मग ओबीसीचं जे ध्रुवीकरण आहे ते पथ्यावर पडेल अमोल कोल्हेंच्या आणि मग त्यांना हा फायदा होईल असं दिसतंय? नाही, आता याच्यात काय झालं की गेली 5 वर्ष अमोल कोल्हे मतदारसंघात फारसे फिरलेले नाहीत. ही त्यांची सर्वात काय म्हणतो आपण त्याला उणी बाजू आहे की त्यांचा वेगवेगळ्या कारणाने असो पण त्यांचा मतदारसंघातला वावर कमी होता. म्हणजे ते कॅम्पेनमध्ये 2 दिवसांपूर्वी असं बोललेत की जर मला माझा सगळा व्यवसाय बंद करून फक्त राजकारण किंवा लोकांपर्यंत संपर्कात राहायची वेळ आली तर मी ते धोरण स्वीकारेल, अशा प्रकारच्या लाईनवर ते आले. तर मी ते सांगतो की गंमत काय झाली की जशी इलेक्शनचं कॅम्पेन सुरू झाली ही, तर स्वतः अजित पवारांच्या मिसेस ह्या बारामतीतून लढत होत्या. सो ती इलेक्शन 7 मे पर्यंत होईपर्यंत अजित पवारांना बारामतीतून बाहेर पाडता आलेलं नाही. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच वेळेस ही कॅम्पेन सुरू होताना दिलीप वळसे पाटील जे या मतदारसंघातले आहेत आणि जे मंत्री आहेत त्यांचा काय किरकोळ अपघात झाला, घरातल्या घरात अपघात झाला, फ्रॅक्चर झालं, त्यामुळे ते ॲडमिट राहिले. आजही ते फिजिकली प्रचारात कुठं नाहीये, काय असेल ते व्हर्च्युअल प्रचारात आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रचार करायला आक्रमकपणे दादा अवेलेबल नव्हते 8 मे पर्यंत ते मतदान होईपर्यंत आणि पूर्ण महिना 1.5 महिना जो काही या ठिकाणी डॉक्टर कोल्हेंना मिळाला तो कोल्हेंनी सगळा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. आता जी मुद्दे राज्याच्या राजकारणात दिसत आहेत का, तुम्ही आता एवढे मतदारसंघ फिरलात, ती एक आली की गद्दारीचा शिक्का आला की तुम्ही गद्दार आहात. दुसरा कांद्याचा मुद्दा आला. तिसरा मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेचा इम्पॅक्ट आला. आणि डॉक्टर कोल्हेंच्या बाबतीत एक गंमत अशी आहे की डॉक्टर कोल्हे हे माळी असल्यामुळे माळी समाज त्यांच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभा राहतो. परंतु कोल्हेंचा ॲक्सेप्टन्स हा छत्रपती शिवरायांमुळं, छत्रपती संभाजी महाराजांमुळं सर्वसामान्य माणसांमध्ये असं आहे की त्यांचं माळीपण हे इतर समाजाला ती जाणवतही नाही किंवा ते त्या अँगलनी डॉक्टर कोल्हेंकडे बघतही नाही. त्यामुळे जो मतांचं ध्रुवीकरणाचा जो विषय येतो ना तो या ठिकाणी फारसा तो जाणवत नाही. ही अगदी एक्सेप्शनल केस आहे डॉक्टर कोल्हेंची, का ज्या ठिकाणी माळी आणि मराठा यांचा दोघांचाही डॉक्टर कोल्हेंच्या बाबत असलेला ॲक्सेप्टन्स या ठिकाणी दिसतो. ही एक एक्सेप्शनल केस आहे ही महाराष्ट्रातली ती. आणि त्याचंही कारण असं आहे की डॉक्टर कोल्हे एक तर मूळ जुन्नरचे आहेत, काय शिवरायांच्या जन्मभूमीतले आहेत आणि त्यांचं त्या शिवरायांबद्दल किंवा छत्रपती घराण्याबद्दल असलेलं समर्पण हे त्याच्या गोष्टीला सर्वाधिक कारणीभूत आहे. आता तरी ही इलेक्शन अगदीच सोडून दिल्यासारखी आहे का, तर असं नाहीये. म्हणजे जसं 8 मेला अजित पवारांची एंट्री झाली, एक तर आढळरावांची जमेची बाजू काय आहे की आढळरावांचा जनसंपर्क त्यांनी मी पराभूत झालोय म्हणून मी इलेक्शन सोडली आहे की 5 वर्ष फिरलो नाही असं नाही केलेलं. त्यांचा जनसंपर्क तसाच टिकून आहे किंवा ते फिरतच होते. आता अजित पवारांनी गेली 4 दिवस परत तिथं पूर्ण आपली ताकद तिथं पानाला लावली. जे आपण बघितलं की शिरूरमध्ये ते शिरूरमध्ये अशोक पवारांना म्हटलं तू कसा निवडून येतो मी बघतोच तुझ्याकडं. हा जो पहिला जो अजित पवारांनी दम दिला तो अशोक पवारांना दम दिला. आणि अशा प्रकारे आणि जुन्नरचं समजा जुन्नरचे आमदार अजित पवार गटातलं आहे, आंबेगावचे आमदार अजित पवार गटातलं आहे, त्यानंतर हडपसरचे आमदार अजित पवार गटातले आहेत, भोसरीचे आमदार हे महायुतीतले आहेत, म्हणजे महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत. हडपसर तर बोललो. आणि फक्त अशोक पवार हे असे शिरूरचे आमदार की ते या ठिकाणी शरद पवार गटातले. म्हणजे जे आपण लक्षात घेतलं तर 5 आणि 1 असं ते कॉम्बिनेशन या ठिकाणी आहे.
आणि त्यामुळं डॉक्टर कोल्हेंसाठी ही निवडणूक अजित पवारांनी गेल्या 4 दिवसापासून चुरशीची करायला सुरुवात केली. आता मुद्दा असा आहे, तुम्ही दिलीप मोहिते पाटील किंवा दिलीप वळसे पाटलांबद्दल बोलला. आता आम्ही ज्यावेळेस ग्राउंडवरती फिरत होतो त्यावेळेस काही कार्यकर्त्यांशी बोललो. ऑन द कॅमेरा नाही, पण ऑफ द कॅमेरा जरा त्यांची काही वेगळी मतं येत होती. तटस्थ बोलत होते. म्हणजे अर्थातच त्यांच्यामध्ये एक संभ्रम आजही कायम आहे, असं आपल्याला दिसतंय. दिलीप मोहिते पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, यांची जी भूमिका आहे, ती अप्रत्यक्षपणे जर वेगळी राहिली तर अमोल कोल्हेंना फायदा होईल का? अशी ॲक्चुअलमध्ये परिस्थिती तुम्हाला दिसते. कारण तसं जर झालं तर गणित आणि चित्र इथलं वेगळं असू शकतं असं दिसतंय. याच्यातल्या ना मला आहे ना यावेळेची इलेक्शनची ना एक गंमत म्हणजे अशी वाटतीये, गंमत म्हणण्यापेक्षा एक की ही निवडणूक यावेळेची ओव्हरऑल निवडणुकीच्या पॅटर्नबद्दल बोलू, ही मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक हं. अशी एक लाईन दिसते यावेळेचं. हं. आपण त्याला मग ही रिझनिंग काही देऊ का? हं. संविधान हा आपला एक विषय राहिला की त्यात संविधान हा एक विषय आहे की हं. महत्त्वाचा. तर ही या 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 नजरेतून जर आपण ही इलेक्शन बघितली ना, जर इथला एक मोदी फॉलोइंग असलेल्या वर्गाने जर त्याला काही देणं-घेणं नाही की ते समोर आढळराव उभे आहेत की आणखी कोण उभे आहे, चिन्ह कोणतं आहे, काय की आम्हाला म्हणून मी मगाशी अर्बन, सेमी अर्बन हा जे हं. उल्लेख केलेला आहे, ते याच्याकरताच केलेले होते की एक मोदी वर्गाला जर असं ते जर स्टिकअप राहिले आपल्या याच्यावर हं. आणि तो जर वर्ग अर्बन एरियामध्ये मोदी फॅक्टर हां, वर्केबल आहे, आजही आहे हं. आणि तो जर यांच्याबरोबर राहिला, हं. आढळरावांबरोबर राहिला, तर एक बेस तयार होतो हं. आणि मग जसं आपण समजू की समजा 5.5-6 लाखावर मतं घेतली तर ही निवडणूक जिंकू शकते हं. आणि 1,00,000-2 लाख मतं जर त्या मोदी फॅक्टरनी जर आपोआप मिळत असतील, तर ही इलेक्शन नंतर रंगत आणायला सुरुवात करते. हं. आणि हे डॉक्टर कोल्हेंच्याही नंतरच्या गेल्या आठवड्याभरात, गेल्या 8-10 दिवसात हे लक्षात यायला लागले की शेवटी इलेक्शन ही इलेक्शनसारखीच लढायची असते. बरोबर. त्या निकालानंतर ती काय 10,000 निवडून येऊ किंवा 5 लाखांनी निवडून येऊ, हा नंतरचा विषय. पण आज त्या प्रत्येक गोष्टीचे प्रिकॉशन्स घेताना दिसत आहेत. आता दुसरं असं आहे की एकंदरीत जर आपण बघितलं, तुम्ही जातीय कॅल्क्युलेशनच्या बद्दल बोलला. तुम्ही आता मोहिते पाटील असतील किंवा वळसे पाटील असतील यांच्या भूमिकेबद्दल खरं तर थोडंफार बोललात. आता मुद्दा असा आहे की अजित पवारांची इथली जी भूमिका आहे ती ॲग्रेसिव्ह दिसते. अर्थात मी तुम्हाला सातारचं उदाहरण देऊ इच्छितो. तिथं जर आपण बघितलं तर शशिकांत शिंदे तिथं उभे आहेत आणि अर्थात तिथं अजित पवारांचा जो इन्फ्लुअन्स आहे, अगदी एक सभा झाली तिथं खरं तर. त्याच्या व्यतिरिक्त सातारा आणि माढ्यामध्ये अजित पवारांनी फार इन्फ्लुअन्स दाखवलेला नाही असं दिसतंय. इथं मात्र तसं नाहीये. अजित पवारांचा जो राग आहे तो अमोल कोल्हेंच्यावर सरळ-सरळ दिसतोय. अगदीच गेल्या 2 महिन्यापासून आपल्याला सातत्याने जे स्टेटमेंट ते करतायत, त्याच्यावर विरुद्ध अमोल कोल्हे देखील स्टेटमेंट करतायत. तिथली जी परिस्थिती आहे, मी तुलना काय करतोय, तिथली जी परिस्थिती आहे तिथे शशिकांत शिंदे अगदी तिथे एक लग्न समारंभ होता, त्यांच्या पाया पडणं असेल वगैरे, वगैरे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून तिथलं जे कॅल्क्युलेशन आहे, ते वेगळं चित्र तिथं दिसतंय आणि दिसू शकेल कदाचित. मात्र इथली जी परिस्थिती आहे, ते अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार. आता अजित पवार एक मोठे नेते आहेत. मात्र ही जी परिस्थिती आहे, अजित पवारांनी अमोल कोल्हेंना टार्गेट केलं. अमोल कोल्हेंनी सुद्धा त्यांना रिप्लाय दिला होता. अमोल कोल्हे यामुळे ट्रॅपमध्ये अडकत गेले का? आणि त्याचा नेमका काय इम्पॅक्ट पडेल? अजित दादांचा अमोल कोल्हेंवर एवढा राग काय? अमोल कोल्हेंचा राग असायचं कारण असं आहे की डॉक्टर कोल्हेंच्या गेल्या 5 वर्षाच्या वेगवेगळ्या काही अडचणीचा काळ असू द्या किंवा काही इमोशनल्स असू द्या, तर ते अजित पवारांच्या अत्यंत निकटवर्ती होते. म्हणजे एक सिच्युएशन अशी आली होती की अजित पवारांनी बोलून दाखवली की अमोल आला होता, त्याला राजीनामा द्यायचा. मग तो म्हणत होता, "मी राजीनामा देतो, हे करतो, ते करतो." मी त्याला सांगितलं, "अरे असं नाही, राजकारणात चालत राहतं, असं तसं." हे जे काय आहे ना, तर त्या दोघांचं एक बॉन्डिंग आहे. मला त्यांच्यातले व्यक्तिगत विषय पण माझ्या कानावर आहेत. मी म्हणत नाही दावा काही सगळं खरं आहे. पण त्या दोघांमध्ये एक बॉन्डिंग होतं आणि अजित पवारांना असं अपेक्षित होतं की अमोल कोल्हे आपल्याबरोबर येतील. ते आले नाही. पण अजित पवार असा कॅल्क्युलेशनमध्ये जगणारा माणूस नाही. त्यांनी काही काळ तो काय आले नाही याचा राग मनावर धरून ठेवला आणि ते काही काळ बोलले नाहीत. मात्र एक कॅम्पेनच्या आधीच एक मला वाटतं त्यांनी अमोल कोल्हेंवर तोफ डागली आणि अमोल कोल्हेंना ती डागलेली तोफ ही संधी रूपाने त्यांनी घेतली आणि एकदम अमोल कोल्हे आणि अजित पवार हा संघर्ष सुरू झाला
आणि अजित पवारांच्या टीकेमुळे अमोल कोल्हे एकदम मोठे झाले. आणि त्यानंतर अजित पवार आपल्या याच्यात व्यस्त राहिल्यामुळं पूर्ण 1 महिना त्यात मग आढळरावांनी कोणत्या चिन्हावर लढायचं, उमेदवारी कोणाला द्यायची, सीट शेअरिंगमध्ये ती जागा कोणाला जाणार, याच्यात खूप काळ गेला आणि त्याचा अमोल कोल्हेंना फायदा झाला. शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, अर्थात महायुतीकडून भाजप जागा लढेल असं म्हटलं गेलं. परत शिवसेना, अर्थातच तिथलं सिटिंग जे उमेदवार आहेत ते शिवसेनेत राहिलेले आहेत, तर ते लढतील असं दिसलं. मात्र शिवसेनेकडून कोण असणार तर शिवाजीराव आढळराव पाटील असंच नाव समोर येणार होतं. मात्र गंमत अशी झाली की जागा वाटपामध्ये ती जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला गेली आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात गेले. तुम्हाला काय दिसते की त्यांनी जे पक्षांतर केलेलं आहे ते त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल का, किंवा मग त्याचा त्यांना फायदा होईल असं दिसतंय? सोशल इंजिनिअरिंग त्यांना साधता येईल का यामुळं? सोशल इंजिनिअरिंग जर आज म्हटलं सोशल इंजिनिअरिंग तर ते डॉक्टर कोल्हेंच्या बाजूनी आहे. म्हणजे कसं बाजूनी आहे तर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मुस्लिम मतं आहेत. एक 40,000 तर मुस्लिम मतं पडतातच. मी पडणारी मतं म्हणतो, म्हणजे एकूण मतांबद्दल म्हणत नाही. तर ती त्यांच्या आपोआप ती बऱ्यापैकी इंटॅक्ट ही डॉक्टर कोल्हेंना मिळत आहेत. माळी समाजाचं तिथं ह्या 4-5 विधानसभा मतदारसंघात प्राबल्य ते त्यांना त्या ठिकाणी मिळतंय. आणि ओव्हरऑल शरद पवारांचा एक जो एक इम्पॅक्ट आहे या मतदारसंघांमध्ये, तर तोही त्यांना या ठिकाणी. याचं कारण असं की ह्या मतदारसंघामध्ये जर फक्त हा जर सोडला, भोसरी विधानसभा मतदारसंघ सोडला, तर 5 याच्यात मूळ राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत त्यावेळेसचे. म्हणजे समजून इतकं त्या शरद पवारांचं प्राबल्य किंवा गारुड असलेला हा मतदारसंघ आहे. त्याचाही फायदा त्यांना होतो. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग आज डॉक्टर कोल्हेंच्या बाजूने आहे. शिवाजीराव आढळरावांच्या बाजूने काय काय आहे तर एक मोदी फॅक्टर त्यांच्या बाजूने आहे, स्वतःची एक पुण्याई किंवा स्वतःच ही एक गोष्ट त्यांच्या बाजूने आहे. आणि आत्ता अशोक पवार जर सोडले तर उरलेले 4ही आमदार हे, म्हणजे उरलेले 4 आमदार, 5ही आमदार हे, त्यातले 4 आमदार राष्ट्रवादीचे, 1 भाजपचा आहे, हे आढळरावांच्या बाजूने. तर ह्या यांच्या जमेच्या बाजू. आता पब्लिक परसेप्शन मध्ये डॉक्टर कोल्हेंनी बाजी मारली आहे का मारली आहे, किंवा ओव्हरऑल जो महाविकास आघाडीला आता आपल्याला एक काय होतं आपण त्याला एक हेड ऑन पोझिशन दिसते सगळीकडं, तर त्याचा फायदा होतोय. परंतु मला परत तीच गणित समजत नाही आहेत. म्हणजे की गणित का समजत नाही आहेत तर समजा काही खूप चांगल्या रेप्युटेड संस्थांनी एक्झिट पोल केलेत. आता ते एक्झिट पोल दाखवू शकत नाही, पण खाजगी जेव्हा चर्चा होती त्या एक्झिट पोलमध्ये येणारे रिझल्ट्स आणि आपल्याला दिसणारे परसेप्शन याच्यात वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत. त्यामुळे मग आता एक्झिट पोल खरा मानायचा काय दिसतंय असं त्याच्यात काही ज्या गोष्टी दिसत आहेत त्या एक्झिट पोलमध्ये, तर जितकं आपल्याला असं वाटतं की महाविकास आघाडीला क्लीन स्वीप दिसतीये, तेवढी एक्झिट पोलमध्ये ती क्लीन स्वीप दिसत नाही. म्हणजे आपण मतदारसंघामध्ये फिरलं, कार्यकर्त्यांना भेटलं किंवा लोकांशी बोलायचा प्रयत्न केला तर क्लीन स्वीप दिसतीये. तर ती क्लीन स्वीप त्यांना एक्झिट पोलमध्ये दिसत नाही. तर मलाही खूप यावेळेस पहिला असा आहे की माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक अशी आहे की असं 100% मी प्रेडिक्ट करू शकत नाहीये की ही जागा ही याचीच निवडून येईल की ही जागा याचीच निवडून येईल. आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की मतविभागणीचा जो फॅक्टर आहे, अकोल्यासारखी जागा आहे, सांगलीसारखी जागा आहे, तिथं मतविभागणीचा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट आहे, ही असं असू शकेल का की मोदींचा जो फॅक्टर आहे, एका बाजूला स्थानिक उमेदवाराच्या विरुद्ध महायुतीचे असेल किंवा भाजपचे असेल रोष आहे, मात्र मोदी हवेत अशी जी लढाई आपण सुरुवातीला म्हणलो की मोदी हवेत की नकोत अशावरतीच ही निवडणूक लढली जाते. त्याच्यामुळे जे संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन करता येत नाही. माझं म्हणून काय एक तर अर्बन सेमी अर्बन मध्ये मोदी इम्पॅक्ट डायरेक्ट दिसतोय. तो काही असं दिसत नाहीये की पार आता या मोदी नकोच आहे आम्हाला, अशी सिच्युएशन आता तरी दिसत नाहीये. म्हणजे बोलताना तरी लोकांच्याही दिसत नाहीये. रादर ही बारामती विधानसभा मतदारसंघातही दिसलेली नाहीये. मी ज्या एक्झिट पोल बद्दल बोलतोय का जे माझं मी जे अनुभवतोय ते खरं मानायचं का एक्झिट पोल बघतोय ते खरं मानायचं, अशा द्विधा मनस्थितीत आहे. तर ती मनस्थिती आहे. पण ग्रामीण भागामध्ये कितपत मोदी इम्पॅक्ट राहील याच्याबद्दल मला जरा शंका आहे.
परंतु ग्रामीण भागातही पण समजा जो नोकरदार वर्ग आहे, जो ॲस्पायरंट क्लास आहे, बरोबर. तो ॲस्पायरंट क्लास हा भाजपबरोबर किंवा मोदींबरोबर जाईल. भाजपबरोबर जाण्यापेक्षा मोदींबरोबर जाईल असं माझं मत. तर ॲस्पायरंट क्लास कोणता आहे? म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आता आपण सगळी ग्रामीण भागातली माणसं आहेत म्हणून, की आपण काय करतो, समजा तुम्ही मूळ साताऱ्यात पण ठीक आहे, एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊ, समजा तो त्या तालुक्यातला जो ग्रामीण भागात राहतो, तो काय करतो, आपली पोरं शिकायला तालुक्यात जागा आणि तालुक्यावाला जिल्ह्याला पाठवतो. आता तो हा जो ॲस्पायरंट क्लास आहे ना, तो ॲस्पायरंट क्लास हा कदाचित भाजप बरोबर जाऊ शकतो. काय मला जी करायची आहे, मला परदेशात जायचंय, तर त्याला तो नॅशनलिझमचा एक इम्पॅक्ट आहे त्याच्यावर, राष्ट्रवादाचा एक प्रभाव आहे. देशात जगात काय आपली प्रतिमा निर्माण झाली आहे, आपण सर्जिकल स्ट्राईक करतो, आज आपण पाकिस्तानला चेचलंय, आपण चीनला मुंहतोड जवाब दे रहे, अशी एक इमेज ती एक हे आहे की 5 ट्रिलियन आपली काय इकॉनॉमी तयार होतीये. तर तो जो एक ॲस्पायरंट क्लास आहे ना, तो त्यांच्याबरोबर तो जाईल आणि म्हणून ही इलेक्शन जाणीवपूर्वक जर बघितलं तर ते राहुल गांधींनी ही इलेक्शन क्लासवरच आणायचा प्रयत्न केला. मग त्यांनी ती काय न्यायाची भूमिका मांडली असेल किंवा जी काही त्यांची जी काही जाहीरनामा आहे तो क्लासवरच ही इलेक्शन न्यायचा प्रयत्न केला आणि मोदी ती इलेक्शन क्लासवर कशी जाणार नाही याचा प्रयत्न करतात. आणि याचं काय झालंय की ही सिच्युएशन समजा देशभर आहे, पण महाराष्ट्राची केसच वेगळी झाली आहे की ह्या ठिकाणच्या 2 पॉलिटिकल पार्टी फोडल्या, त्याचे 4 पक्ष झाले, त्यातले 4 पक्ष होऊन म्हणजे 3 पक्ष इकडं 3 पक्ष तिकडं, आणि त्या कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये मग मुळात एक सर्जरी करायला घेतली, ती सर्जरी करतानाच आणखी कॉम्प्लेक्स सिच्युएशन तयार झाली. आता ते सगळा हा जो गोंधळ आहे ना, तो 4 जूनलाच कळेल नक्की कोणाची कितपत वोट पर्सेंट किंवा कसे राहिलेत आणि कोण कोणाबरोबर किती गेले. शिरूर पुरतं इंटॅक्ट राहूयात आपण जरा, की असं आहे की दोन्ही बाजूचे जे प्रचाराचे मुद्दे आहेत ते नेमके काय दिसत आहेत तुम्हाला? आता असं आहे की महागाई असेल, बेरोजगारी असेल, ही एक बाजू झाली, दुसऱ्या बाजूला नॅशनल इश्यूज मध्ये पहिल्या टप्प्यात हे सगळे मुद्दे चालले, त्याच्यानंतर लोकलवरती आले. नाही पहिल्या टप्प्यात मग 8 तारखेपर्यंत अजित पवार ह्या पिक्चरमध्ये येईपर्यंत हे सगळे लोकल याचे मुद्दे चालले की नॅशनल चालले. मग इकडून हे जे 4 मुद्दे आहेत, महाविकास आघाडीकडून बेसिकली संविधानाचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, ह्या विषयांवर ते सातत्याने बोलत गेले. आणि इकडच्या बाजूनी मोदींना आपल्याला पंतप्रधान करायचंय, काय आपल्याला 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचंय किंवा या लाईनवर हे सातत्याने बोलत गेले. परंतु आत्ता ती इलेक्शन कोण कॉम्पिटंट आहे, आढळराव म्हणजे मी खासदार नव्हतो तरी मी फिरलो, मी निधी आणला, मी तुमच्या सुखदुःखात आहे. डॉक्टर कोल्हे प्रचारातच नव्हते, गेली 5 वर्ष मतदारसंघात फिरलेले नाहीये. तर अशा ह्या लेवलवर ती इलेक्शन गेलेली आहेत. निष्ठावंत अशी लाईन म्हणजे अमोल कोल्हेंनी पुढे केलेली आहे, एकनिष्ठ पक्षाची. ती लाईन त्यांनी ती मूळ याच्यात त्या 4 मुद्द्यांमध्ये ती लाईन त्यांनी घेतलेली आहेच. म्हणजे त्याच्याबद्दल असं आपण बोलूयात की आता सर्वसामान्य जे शिरूरकर आहे त्याच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, काय नेमकं एक आयडियल विजन असलं पाहिजे, खासदारांनी ते पूर्ण केलं पाहिजे? साधं गणित आहे. म्हणजे मला जे जाणवतं ते मी जसं तुम्हाला म्हटलं, सर्वाधिक MIDC असलेला हा मतदारसंघ आहे. म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर भारतातली अनेक लोक या ठिकाणी येऊन रोजगारासाठी येतात. जर बाहेरचे लोक इथे येऊन रोजगारासाठी येतात तर या ठिकाणच्या पोरांना रोजगाराचा मुद्दा उपस्थित करावा का लागतो? त्या रोजगाराचा मुद्दा हा फक्त शासकीय नोकरीपुरताच मर्यादित राहिला आहे. मग स्किल डेव्हलपमेंटचा समजा इश्यू आपण घेऊ शकतो. इथं स्किल डेव्हलपमेंटमुळे ह्या सगळ्या मंडळींना नोकरी मिळत नसेल. मग पुण्यासारखं विद्येची काय माहेरी असलेलं काय ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट किंवा ईस्ट ऑफ ऑक्सफोर्ड असलेल्या शहरात जर स्किल डेव्हलपमेंट मिळत नसेल तर मग एवढी सगळी काय म्हणतो आपण सगळ्या पद्धतीने या ठिकाणी जमेची बाजू आहे. त्यामुळं हा मुद्दा, बेरोजगारीचा मुद्दा ज्यावेळेस या ठिकाणी उपस्थित केला जातो तर मला असं वाटतं की हे सत्ताधारी असो तर विरोधक असो, हे आपलं अपयश आहे. म्हणजे आपल्याकडे जॉब्स आहेत पण आपण त्याला प्रॉपर कॅन्डिडेट या ठिकाणी देऊ शकत नाहीत, हे आपलं अपयश आहे असं माझं मत आहे. दुसरा, ह्या बेल्टमधलं समजा जुन्नर आंबेगाव ही जर घेतलं जवळ 5 ते 7 धरणं आहेत या 2 तालुक्यांमध्ये. आता जुन्नरमध्येच 5 धरणं आहेत आणि ते एकमेकाला इंटरलिंक्ड आहेत. जे
तुम्ही नगरला जाऊन आला, जे कुकडीचा विषय आहे पाणी द्यायचं, तर ते पाणी इथून द्यायचंय. हा एक बर्निंग इश्यू आहे या बेल्टमधला. आणि त्यामुळं पाणी हा तिथला एक लोकल इश्यू आहे, का जो विधानसभेला पेटणार आहे. म्हणजे रोहित पवारांच्या मतदारसंघाला पाणी इथून द्यायचं की नाही द्यायचं, याचा निर्णय रोहित पवारांना, आत्ता जरी ते सायलेंट मोडवर असले तरी विधानसभेला त्यांना याचं उत्तर द्यायचंय. म्हणजे हा विषय पुढं पेटणार आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की माझं असं एक याच्या आधीचं एक मत होतं की हा जो पुणे नाशिक हायवे, तुम्ही आता आलात, म्हणजे तुम्ही चाकणपासून पुढचं ट्रॅफिकमध्ये अडकलात, तर आजही त्याच्यावरनं देवेंद्र फडणवीस बोललेत की पुणे शहरातून जे काही बाहेर पडणारी रस्ते आहेत सगळे, तर त्याला सगळ्याला इलेव्हेटेड डबल डेकर असे रस्ते तयार करायचे. आढळरावांच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हा. तर मूळ हा रस्ता, आता तुम्ही ज्या रस्त्याने आलात, तो पूर्वी हा रस्ताच तयार झालेला होता, तो चाकणपर्यंतच रस्ता होता. पण पुढे खेड, मंचर, काय आळेफाटा, नारायणगाव हा रस्ताच तयार झालेला नव्हता. तर त्याच्या पुढचा जो नाशिक म्हणजे नगरचं शिर्डी लोकसभा मतदारसंघ आहे किंवा पलीकडे नाशिक लोकसभा मतदार, तिथले सगळा रस्ता कलेक्ट झाला होता, पण हाच रस्ता तयार होत नव्हता. आणि 19ला आढळरावांचा खरा अपघात झालाय ना, ह्या रस्त्यावरच झाला. तर हा रस्ता बऱ्यापैकी तयार झाला. त्याच्यात आढळरावांनी पाठपुरावा केला, म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्याकडं खासदार नसतानाही त्यांनी पाठपुरावा केला, डॉक्टर कोल्हेंनी पाठपुरावा केला. परंतु आता नवीन मुद्दा यांनी आणलाय तो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा, ज्याच्या ॲक्विजिशनमुळं बोंबाबोंब चाललेली आहे. जे नारायणगावला दुर्बीण आहे आपली, त्या दुर्बिणीचा त्या ॲक्विजिशनला इश्यू येतोय खोडदचा. तर आता याचं काय करायचं? तर आता ही इलेक्शन ह्या डेव्हलपमेंटच्या अँगलनी अशा पद्धतीने बघितली जाते. नवीन MIDCची काही ॲक्विजिशन होऊ शकतात का, किंवा चाकणचा पुढचा टप्पा आता तयार होतोय, तर ह्या अँगलनी ती इलेक्शन दुसऱ्या बाजूने जाते. किंवा कल्याणी जे आहेत, म्हणजे आज जे मेक इन इंडियामध्ये जे काही डिफेन्सचे जे इक्विपमेंट्स तयार होतात किंवा शस्त्र तयार होतात, ते सर्वाधिक ह्या मतदारसंघातून तयार होत आहेत. अजून ह्या मतदारसंघाला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत. दिलीप वळसे पाटील आहेत, दिलीप मोहिते पाटील आहेत, ह्यांच्या ज्या भूमिका आहेत तिथल्या, त्या अर्थातच महायुतीच्या बाजूने दिसत आहेत आपल्याला. त्यांच्या भूमिका या निर्णायक ठरू शकतात. तुम्हाला काय वाटतंय ते काय नेमकं होईल? ही जी सगळी आमदार मंडळी आहेत ना, ती 100% आढळरावांचं काम करणार. त्याचं कारण असं, जरी दिलीप वळसे पाटील आणि दिलीप मोहिते ह्या दोघांचं फारसं पटत जरी नसलं, तरी डॉक्टर कोल्हेंना विरोध करणं हा अजेंडा काय त्यांच्या दोघांमधला कॉमन गोष्ट आहे. की मोहितेंचं ना डॉक्टर कोल्हेंचं यापूर्वी पटत नव्हतं. ते अनेकदा त्यांच्यात काय वाद झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या. दिलीप मोहिते पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबद्दलही त्यांचंही पटत नाही असं आपल्याला अनेकदा दगडापेक्षा विट मऊ अशी भूमिका घेतली जाते. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आज तरी दिलीप मोहिते आढळराव आपल्या जवळचे वाटतात. कारण आढळरावांचं दुसरं एक हे होतं की त्यांचा फार असा काही त्याच्यात हे वावर नव्हता, किंवा तुमचं राजकारण तुमच्याजवळ, त्यांना त्यांच्यापुरतं मर्यादित त्यांनी स्वतःला ठेवलेलं होतं. शेवटाला तर असं आपण बोलूयात की अर्थातच आता मतदान आणि त्याच्यानंतर निकाल खूप मोठी प्रोसेस आहे. तर सध्याच्या घडीचा अंडरकरंट कुणाच्या बाजूने जाताना तुम्हाला दिसतोय? सध्याच्या घडीला बोलूयात. आपण मागाशी पण बोललो त्याच की अप्पर हँड हा यांना आहे का, डॉक्टर कोल्हेंना, तो दिसतोय. परंतु यावेळेची सिच्युएशनच इतकी कॉम्प्लेक्स आहे की यावेळेचे निकाल आल्यानंतरच त्याबाबत काय म्हणतो आपण त्याला एक लॉजिकल त्याच्या एक आपण ॲनालिसिस करू शकू की नेमकी काय झालं असावं. कारण अनेकदा समजा ही सिच्युएशन अशी आहे की जरांगे पाटलांचं परसेप्शन हे मराठा रिझर्वेशनच्या बाजूने बोललेत, त्यांचं परसेप्शन हे महाविकास आघाडीला फायद्याचं ठरतं. पण ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार मराठा आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ओबीसी. मग जरांगे पाटलांचं परसेप्शन इथं वर्क कसं होईल? का स्टील नाही आपल्याला महायुतीला विरोध करायचा म्हणून महाविकास आघाडी बरोबरच जरांगे पाटलांचं परसेप्शन राहणार आहे का? कसा टेंडन्सी? याचं कारण आता आपण फार स्पष्टपणे याच्यावर आता बोलावं असं मला वाटत नाही. मला अगदी थोडक्यात तुमचं उत्तर पाहिजे यासाठी
की मी सांगितलं की 2019ला बऱ्यापैकी कुठं आघाडीवर पिछाडीवरती होते दोन्ही उमेदवार. आता अर्थातच 2024ला तुम्हाला काय दिसते की 6ही मतदारसंघातून कोण आघाडीवर पिछाडीवर जाऊ शकेल असं दिसतंय? समजा विधानसभा मतदारसंघ वाईज बघितलं ना, तर जुन्नरमध्ये डॉक्टर कोल्हे आघाडीवर राहतील. मला आंबेगावचा अंदाज येत नाही की आंबेगावकर आता कसं बघतील, कारण 19ला त्यांनी आढळरावांना आंबेगाववाल्यांनीच पाडलंय. किंवा आंबेगावमध्ये आढळरावकडं कसं बघतील. खेडमध्ये जर आपण बघितलं तर खेडमध्ये एक तुल्यबळ हे होईल. शिरूरमध्ये मला वाटतं परत डॉक्टर कोल्हे आघाडीवर जातील. भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे त्याचा यापूर्वी पण तिथं महेश लांडगे यांनी 19ला प्रचंड लीड दिलेलं होतं आढळरावांना. मला वाटतं यावेळेस भोसरीमध्ये पण लीड राहील, परंतु हडपसरमध्ये यावेळेस मला असं वाटतं डॉक्टर कोल्हेंना लीड मिळेल. त्यामुळं ही अशी तर गोळाबेरीज मला आता दिसतीये. याच नोटवरती आपण थांबूयात. अर्थात सरांनी आपले बरेच मुद्दे सांगितले की कुठून कशी लीड हे दोन्ही उमेदवारांना मिळू शकते आणि त्यासोबतच इथल्या शिरूरच्या लोकांचं नेमकं आयडियल विजन हे नेमकं काय आहे, इथल्या तरुणांची मागणी काय आहे आणि एकंदरीत इथलं जे जातीय कॅल्क्युलेशन आहे, इथलं ओबीसी ध्रुवीकरण आहे किंवा इथला जो जरांगे पाटलांच्यामुळं तयार झालेला जो मराठा इम्पॅक्ट आहे, तो नेमका कसा वर्क करेल, इथल्या लोकांची टेंडन्सी त्याच वेळेस आपल्याला कळेल ज्यावेळेस निकाल लागेल, असं सरांचं म्हणणं आहे. सर तुमचं खूप खूप आभार आहेत. आता सरांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.